पनवेलच्या घाऊक बाजारात मटार दरामध्ये वाढ झाली। बुधवारी घाऊक बाजारात 120 रुपयांनी किरकोळ व्यापाऱ्यांनी मटार खरेदी केली। त्यामुळे किरकोळ व्यापारी ते थेट गृहिणी आणि हॉटेल चालकांपर्यंत मटार 140 रुपये प्रति किलोने विक्री होऊ शकतो। शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेने जळगावच्या एरंडोल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। कापसाला 15,000 रुपये हमीभाव मिळावा, जिल्ह्यात तात्काळ नाफेडद्वारे 3,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा खरेदी सुरू करावी यासह इतर मागण्याही करण्यात आल्या। संत्रा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी अमरावतीच्या वरुडमध्ये शेतकरी आक्रमक झाले। याचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। लातूरमध्ये आरटीओच्या जाचाला कंटाळून सोयाबीन उत्पादकांना सोयाबीन मोफत वाटलं। माल विक्रीसाठी घेऊन जाताना अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आरटीओकडून दंड मागितला जात असल्याचा आरोप या शेतकऱ्यांना केलाय। त्यामुळे कंटाळून त्यांना लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीन रस्त्यावर टाकून फुकट वाटलं। नवी मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली। महक केमिकलच्या कंपनीमध्ये ही आग लागली। वाशी, नेरूळ, ऐरोली, कोपरखैरणे इथल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही। वाशिमच्या लाखाळा परिसरात जलसंपदा विभागाच्या गट ब आणि क परीक्षेत नक्कल करणाऱ्या विद्यार्थिनीवर गुन्हा दाखल केलाय। या विद्यार्थिनीला अगोदरच कोणीतरी पेपर दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केल्यानंतर माहिती समोर येईल। अहमदनगरच्या MIDC परिसरामध्ये 17 लाखांची घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली। त्याने बहिणीच्याच घरी सोनं आणि रोख रकमेची चोरी केली। घटनास्थळावरील CCTV फुटेजची पाहणी केल्यानंतर ही चोरी उघड झाली।